पुन्हा एकदा स्वागत। नुकत्याच राष्ट्रवादीतून आपला राजीनामा देणाऱ्या माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांची शिवसेनेच्या नेत्या व आमदार नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी मंदाताईंना आधार देत नव्या उमेदीने काम करण्याच्या सदिच्छा दिल्या। नुकत्याच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांची शिवसेनेच्या नेत्या व आमदार नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली। या भेटीत नीलम गोऱ्हे यांनी मंदाताईंना आधार देत नव्या उमेदीने काम करण्याच्या सदिच्छा दिल्या। महिलांना पक्षाकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे, त्यांच्यावर अन्याय होत असताना राष्ट्रवादीचं हेच का महिला धोरण, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला। मंदाताई म्हात्रे यांचा माझा जुना परिचय आहे। त्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत। परंतु काल मी वाहिन्यांवर पाहिलं की मंदाताईंच्या डोळ्यात अश्रू आले होते। ते बघून मला एक महिला म्हणून आणि एक राजकीय कार्यकर्ते म्हणून फार वाईट वाटलं की अनेक महिलांना आणखी इतकं चांगलं काम करणारी एक कार्यकर्ती केवळ राजकीय कोंडी झाल्यामुळे त्यांची जी अपमान, अप्रतिष्ठा, अवहेलना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे, हेच या पक्षाचं महिला धोरण आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटलं। मंदाताई म्हात्रे या भूमिपुत्रांसाठी, समाजासाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य असल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या। मंदाताईंमध्ये दुर्गेचे रूप धारण करण्याची शक्ती असल्याचंही त्या म्हणाल्या। ही जी कोंडी करण्याची प्रवृत्ती आहे राजकारणामध्ये, ही एका व्यक्तीची नाहीये, तर प्रवृत्ती आहे। आणि म्हणून ज्यांना मंत्रिपदं मिळाली, ज्यांना महापौरपदं मिळाली, ते जसं याच्या लढाईत कौरव सांगतात की सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा आम्ही तुला जमीन देणार नाही, तसं सामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी एका भूमिकेत ढकलून असे जे धनाढ्य लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला थोडं सुद्धा राजकारणात स्थान देणार नाही, तर मला असं वाटतं ज्याला सामान्य जनतेमधले काम करणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मन दुखावलं जातं, त्यावेळेला एक दुर्गेचं रूप धारण करण्याची शक्ती सुद्धा मंदाताईंच्यामध्ये आहे असं मला वाटतं, आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल। नीलम गोऱ्हे यांना पत्रकारांनी मंदाताई म्हात्रे यांच्या दुसऱ्या पक्षातील प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी आता यावर बोलणं उचित नाही, यावर निर्णय घेतला जाईल असं म्हणाल्या। आता त्यांनी राजकीय निर्णय काय घ्यायचा किंवा पुढे काय करायचं हा त्यांचा पूर्णपणे प्रश्न असेल। परंतु एक चांगली कार्यकर्ते आणि विशेषतः आज आम्ही बघतोय की जो गोरगरीब समाज आहे, कोळी समाज आहे, आगरी समाज आहे, भूमिपुत्र ज्यांना आपण म्हणतो, त्या समाजात काम करणारा कार्यकर्ता, त्याला न्याय देणं हे आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं। आणि आमचे सहकारी जे आहेत, भारतीय जनता पक्ष आहेत, महायुतीतले आमचे जे अन्य साथीदार आहेत, त्या सगळ्यांच्या कामाचं मध्ये मंदाताईंचं योगदान असावं अशी आमची अपेक्षा आहे। नीलम गोऱ्हे व मी खांद्याला खांदा लावून काम केलंय, त्यांनी मला आधार देण्याचं काम केलं असून मला नवीन उमेद मिळालीये, त्यामुळे मी लवकरच पुन्हा काम करण्यास सुरुवात करणार असल्याचं मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। एक आधार द्यायचं काम जे ती महिलाच करू शकते, आणि त्या नीलमताईने आज मला सांगितलं संपूर्ण पक्ष त्यांचा सगळे सहकारी माझ्या सोबत राहतील, त्यामुळे मला पुन्हा एकदा नव्याने उमेद मला मिळालेली आहे की मी नक्कीच चांगलं अजून काम करेन। आणि ताई येऊन जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी खरोखरच माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, माझ्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देते। आणि ताई जे सांगितलं त्यांचा नक्कीच मी विचार केल्याचे। मंदाताई म्हात्रे यांनी कोणत्या पक्षात जाणार याचा खुलासा केलेला नसून यावर विचार विनिमय करून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं त्या म्हणाल्या। येत्या काळात आपण शिवसेनेत दाखल होईल का? नाही, अजून काही ठरलं नाही, पण ताईंनी आज येऊन जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्या युतीमध्ये नक्कीच मी ताईंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनवणेसह राज चव्हाण, NDTV।